युतीचा निर्णय घ्यायला आम्ही दोघंही भाऊ खंबीर असल्याचं आता उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। मनसे सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया, आमच्या दोघात तिसऱ्याची गरज नाही असंही उद्धव ठाकरे म्हणतात। गद्दारांवर मी मत व्यक्त करत नाही असा हल्लाबोल ठाकरेंनी केलेला आहे शिंदे यांच्यावर। शिंदेंच्या त्यांच्या मालकाला भेटायला आले असतील असंही ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। या आघाडी विखुरलेली दिसते, यासाठी आप इंडिया आघाडीतून बाहेर पडलेला आहे। ममता बॅनर्जींची वेगळी भूमिका आहे। अशा वेळेस महाराष्ट्राचं राजकारण बदलत असताना आणि दोन बंधू एकत्र येत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष इंडिया आघाडीत राहणार का? पण माझं म्हणणं की अशा कुठे काय अटीतटी शर्ती नाहीच आहेत। त्याच्यामुळे मी म्हटलं ना की आमच्या दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही दोघेही खंबीर आहोत। ते त्यांचा विचार किंवा त्यांच्या याला उत्तर देण्या एवढे ते काय महान नाहीत। शेवटी गद्दार हा गद्दार असतो, त्याच्यामुळे गद्दाराच्या मताला मी काही किंमत देत नाही। त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर आपण त्याच्यावर काय बोलू शकतो? राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा महाराष्ट्रामध्ये येऊन हीन दर्जा लेखून अपमान केला। अशा राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून जेवण करणारे महाराष्ट्राचा उद्धार करू शकत नाहीत। हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळल्यामुळेच 80 पैकी 60 जागा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आल्या। आणि एकनाथ शिंदे साहेब नरेंद्र मोदी साहेबांना का भेटले, अमित शहा साहेबांना का भेटले, हे त्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे। इकडे मनसेबरोबर युती करण्याच्या गोष्टी करायच्या आणि तिकडे जाऊन राहुल गांधीला जाऊन पायगडा घालायच्या, हे आता राजकारण महाराष्ट्राच्या जनतेला कळतंय। त्याच्यामुळे तुम्ही स्वतः दिल्लीला का गेले होते याचा अर्थ काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच युबीटी चालते, हे काल सिद्ध झालेलं आहे। जनहिताचे सर्वच मुद्दे आम्ही सोडवतो आहे। जो मोदीजींनी संकल्पनामा दिलाय 2047च्या विकसित भारताचा, आम्ही दिलाय महाराष्ट्राचा, त्या संकल्पावर आम्ही पूर्ण काम करणार आहे। त्यामुळे आम्हाला सळो का पळो करण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये नाही आहे ते असे वक्तव्य करतात, त्याच्यावर काय विश्वास ठेवायचा? फार पुढे युती होते का, नंतर ते आता युतीत ते घरी गेले वगैरे। आणि नंतर मी म्हणालो बहुधा मी मुंबईमध्ये त्यांची युती राहील, निवडणुकांमध्ये बाहेर राहील की नाही मला शंका वाटते। आता त्याप्रमाणे मुंबईत ते एकत्रित यायला सुरुवात झालेली आहे। मी हेही म्हटलं होतं की दोन ठाकरे जर एकत्रित आले तर त्यांना पहिल्यापेक्षा जास्त यश मिळू शकतं, परंतु युतीच महानगरपालिकेमध्ये सत्तेवर येईल।